मम्मीने उद्याच्या शुभ अवसरावर काय केलेले शेंगदाण्याचे लाडू आणि त्यानंतर आहे ना सर्वांच्या घरावर आहे ना हे प्रिंट केलेले स्प्रे मारलेला आहे. त्या मला एक शॉप भेटलेली जिथे ना खूप सुंदर सुंदर कुर्ते. हे बघा कसा दिसतोय. बरं मला असं वाटतं की मी अयोध्याला जायचं कॅन्सल केलं. मला हे बघा किती भारी दिसते गल्ली. लाइटिंग लाइटिंग लाइटिंग. चला आता मस्त मी धुताय गल्ली. ओ 12 वाजले काही. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस उद्या आहे 22 जानेवारी. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आहे उद्या आणि फायनली विराजमान व्हायला जाणार आहे आपले प्रभू श्रीराम अयोध्याच्या पावनभूमीवर. तर आता आहे ना गाईस मी गच्चीवर आला होता कारण की मी आता आणलेले असे 5 झेंडे. 3 तर मी गच्चीवर लावेल, त्यानंतर 2 मंदिरात लावायचे मला. मी काल जेव्हा गाईस चाळीसगाववरून रेल्वे स्टेशनवर आला ना, तर त्यानंतर आहे ना मी रेल्वे स्टेशनवरून घरी येताना जळगाव सिटी बघितली. भाई एवढी सुंदर सजलेली. मी त्याचा पण ब्लॉग बनवला आहे, तर तुम्ही काल बघितलाच असेल. एवढी म्हणजे एवढी सुंदर गल्ली सजवलेली. सर्व बिल्डिंग्सवर लाइटिंग आहे. भगवा ध्वजने भारतनगरी सजलेली आहे. तेवढं छान वाटतंय ना. आणि आमच्या गल्लीत पण टोटली लाइटिंग लावलेली आहे. भगवा झेंडे लावलेले आहे. किती सुंदर दिसतंय ना. भगवा भगवा कलर एकदम सगळीकडे. असं वाटतं की यार काय सण येऊन गेलाय. हा सण नाही, सणापेक्षा मोठा सण आहे 22 तारीख आपल्यासाठी. सो हे गाईसचा एक झेंडा लावलेला आहे मी माझ्या मागे. भगवा ध्वज लावलेला आपला आणि एक अजून लावायचा आहे. पण त्यासाठी आता काळी जी खाली आहे ते काळे आणतो मी लावतो. आता तुम्हाला खाली भेटतो. आणि कुर्ता पण घ्यायला जायचा. मला कुर्ता घेतो का नाही ते आता मी बघतो, कारण की कुर्ते ऑलरेडी आहे माझ्याकडे. पण मला भगवा कलरचा कुर्ता पाहिजे, तर तो आता बघतो मी. आणि खाली आहे ना काही सबस्क्रायबर आले होते 2 जण भेटायला. तेव्हा मस्त सायकलला त्यांचा भगवा ध्वज लावून फिरत आहे. येतो थांब, खाली येतो. तू काय लावतोय? तेवढा झेंडा नाही आपल्याकडे, तेवढा छोटा नाही आपल्याकडे. टाइमपास उन्हामध्ये टाइमपास करतो. तुम्ही दंडा घेऊन आले ना? नाही रे, दंडा तिकडे 1 वर 2 वरती लावले. ओळखला का? हां मग ओळखला ना. काय करताय तुम्ही? नाही, पतंग घ्यायला. भगवा झेंडे लावून फिरताय का मस्त? मी पतंग घ्यायला आलो होतो. मी याला म्हटलं इथे जळगावात आर्यन भाऊ राहता, तर त्यांचं घर कुठे ते ब्लॉग बनवला. तर हा म्हणे मला माहिती आहे, तर मी तुला करू घेऊन आला मग. हो धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि बघा गल्लीला मस्त असं सजवलेलं आहे लाइटिंगने. अशी लाइटिंग लावलेली आहे समोर आणि अशी इथून पण. आणि प्रत्येका खांब्यावर प्रत्येका झाडावर एक भगवा ध्वज. आणि त्यानंतर आहे ना सर्वांच्या घरावर आहे ना हे प्रिंट केलेलं आहे, स्प्रे मारलेलं आहे. कटआउट आणलं होतं जय श्रीरामाचं आणि असं गाईस. आणि बघा हे बॅनर बनवलेलं आहे आम्ही मस्त प्रभू श्रीराम आणि माता सीतासोबत. आणि हे पण एक बॅनर बनवलं आहे ज्याच्यावर आपली अयोध्याची पावनभूमी आहे आणि प्रभू श्री हनुमान. जय श्रीराम. बघा मम्मी 5 दिवसानंतर ब्लॉगमध्ये, 5 का 6 दिवसानंतर मम्मी ब्लॉगमध्ये येते. कारण की मी तो होतो चाळीसगावला. काय बनवते ग? टसका लागतो. भरीत आणि पोळी. खूप दिवसानंतर भरीत पोळी खायला भेटेल यार. आज हेच ते दिवस असतात जेव्हा भाकरी का यार, मला भाकरी नाही आवडत. पुरी बनवायला पाहिजे होती. तिकडे मला आहे ना भाजी पोळी भेटली होती, पण जास्त करून आहे ना तिथे काय खिचडी राहायची, खिचडी आणि कढी. त्यामुळे ते खायचं. बाकी कोणी बसलेलं असायचं. काकू आम्ही जेवू का तुमच्यामध्ये? चला तेच केलं होतं आम्ही. मम्मीने उद्याच्या शुभ अवसरावर काय केलेले शेंगदाण्याचे लाडू. त्यांनी सांगितलं म्हणून केलेले ना. आणि काय मुरमुऱ्याचे केले, तिळीचे केले. परत पप्पा मिठाई ते आणणार आहे आता. हां फळं आणणार आहे उद्या. काय मग काय आरती? दिवाळी की दिवाळीचे दिवाळीपेक्षा मोठं आहे काहीतरी. तर काय आता माझं जेवण झालेलं आहे आणि ना मी आता कुर्ता घ्यायला निघालेलो आहे. पण त्याआधी ना मी तुम्हाला बाजारातला माहोल दाखवून देतो. एवढे भगवा ध्वज इथे विकायला आहे ना. आणि सर्वीकडे प्रभू श्रीरामांचे म्हणजे बॅनर बघा.
मस्त भगवा 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 रंग ये भगवा रंग 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 ये भगवा रंग. ह्याचसाठी गर्दी आज. जिथे बघतील तुम्हाला आहे ना हे ध्वज विकायला लोक थांबलेले असतील गाड्यांवर. ही अशोक टॉकीजची गल्ली. इथे सगळे दुकाने डेकोरेशनचं सामान आणि ध्वज वगैरे विकायला असतं इथे. आम्ही पण आता ते माड वगैरे घ्यायला आलेले. आम्हाला स्टेज बनवायचं आहे ना गल्लीमध्ये, मग ते डेकोरेट करायचं स्टेज पण मागे बॅक साईड. मग ते माड वगैरे घ्यायला आलेली. तर 2-3 दुकानं पाहिले आम्ही अशोक टॉकीजमधून. आम्ही फुले मार्केटमध्ये आले. म्हटलं मार्केटमध्ये स्वस्त असेल, मार्केटमध्ये उलट महागे हे ह्या प्लास्टिकच्या माळा. जिथे त्या ठिकाणी 100ला, इथे 160ला जोडी, 120ला जोडी असं म्हणताय. तर गाईस फायनली आम्हाला एक शॉप भेटलेली जिथे ना खूप सुंदर सुंदर कुर्ते. हे बघा येल्लो आणि एक हा येल्लो कलर ज्यावर मोर पीस आहे. त्यानंतर हा एक येल्लो आहे चमकी चमकीवाला. आणि बाकी मग असे खूप काही पॅटर्न आहे त्यामध्ये. हा पण मस्त आहे. याची काय प्राईज आहे? 900. हा मस्त दिसतो यार. आता रेड कलर आहे पण हा पिवळा आहे का? नाही. तर दुसऱ्या दुकानात आलेले तिकडे जास्त व्हरायटी नाही होती. इथे खूप व्हरायटी म्हणजे मी विचार नाही करू शकत. मला हा एक आवडलेला आहे. का सुंदर दिसतोय हा कुर्ता. घेऊ का? चांगला आहे. आणि याच्यात कलर बघतो मी अजून कसा दिसतोय. हो तर गाईस हा कलर एक आवडलेला आहे मला. बट हा ऑरेंज नाही आहे. हा ऑरेंज नाही, वेगळाच एक कलर आहे हा. हा कोणता कलर म्हणता येईल रे विकेला? ऑरेंज नाही यार. हा राणी कलर नाही ना? तसंच. तो हा घेतोय का? तो ट्राय कर. तो पण मस्त दिसतोय. तर गाईस आता ना 3 कुर्ते घेतलेले 3 जणांसाठी. मी की ने सेम घेतलेले. सेम घेतले ना की सेम पॅटर्न मध्ये वेगवेगळे कलर घेतलेले. तर आता तुम्हाला दाखवतो. आम्ही पसारा करून दिला. हे एवढे कुर्ते आम्ही सिलेक्ट केलेले. पण त्यामधनंच आमची ते तिथे आमची कुर्त्याची शॉपिंग झालीच होती. तेवढ्यात ना मी एक फ्रेम घ्यायला आला होता. ही एक राम दरबारची फ्रेम घरासाठी होती. ही घेतलेली आहे मस्त 130 रुपीजला राम दरबार. आणि सुभाष चौक बघा किती सुंदर सजलेलं आहे सुभाष चौक. हे जे वरती आहे ना पताके, तर इथे एकेका पताक्यावर आहे ना रामांचं नाव लिहिलेलं आहे. राम 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 असं. तर असं सजवलेलं आहे. ते भवानी मातेचं मंदिर आहे तिथे. मी काल रात्री गेला होता ना, तो व्हिडिओ टाकला आहे मी. तिथे तेच. बरं मला असं वाटतं की मी अयोध्याला जायचं कॅन्सल केलं. मला अयोध्याचीच जी फील आहे ना तो इथे घेता येतोय. अयोध्येला काय काय होत असेल या क्षणी. हा उद्या काय माहोल असेल आज हा येतं. राम लक्ष्मण जानकी पण. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. तर गाईस रात्रीचे आहे ना आता 8 वाजलेले आणि मी निघतो आता श्रीराम मंदिरात जायला. कारण की श्रीराम मंदिराला पण खूप सुंदर सजवलेलं आहे. आणि मला तर वाटतं ना उद्या ना रथाला पण बाहेर काढणार आहे. एवढी गर्दी ना आज रथ चौकात. बघा बघा बॅरिगेट्स लावलेले त्यासाठी. इथे आपल्या प्रभू श्रीरामांचं आमच्या अयोध्या नगरीमध्ये एकदम जबरदस्त. आई काय सुंदर दिसतंय. ही आपली अयोध्या नगरी काय सुंदर दिसते. एकच नंबर ना भाई. अशी फिलिंग कुठेच नाही येणार गाईस अयोध्याला आणि दुसरी जळगावमध्ये. बाकी गेलं असेल सर्वांनी आपापल्या गावात. गाईस एवढी गर्दी. बोल ना.
जय श्रीराम. हो. कुठे महाराज? तिकडे का? दर्शन करा. जय श्रीराम. दादा फोटो नंतर काढा, चला मागे गर्दी. तर इथे आपल्या प्रभूंचे दर्शन झालेले. इथे मंगेश गुरुजी होते, त्यांनी मला ही एक पिशवी दिली. त्यामध्ये ना नारळ आहे, चिवळ आहे आणि प्रभू श्रीरामांचा एक फोटो आहे आणि बाकी एक स्टिकर आहे. हे फक्त आहे ना ते काही लोकांना देत आहे, जी कार सेवक आहे वगैरे, त्यांनी मला यासाठी दिलं. ते म्हणे की तू सेवा करतो इथे, त्याबद्दल. तर यामध्ये आहे एक नारळ, चिवडा आणि त्यानंतर एक प्रसाद आणि कॅलेंडर आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम म्हणून एक स्टिकर आहे आणि एक आमंत्रण पत्रिका आहे अयोध्याची. त्यानंतर एक प्रभू श्रीरामांचा खूप सुंदर असा एक फोटो आहे. आणि गाईस रथाला सुद्धा बाहेर काढलेले आहे. रथाला सुद्धा सजवणार आहे झेंडूच्या फुलांनी. रथाची सुद्धा आरती करणार उद्या. प्रभू श्रीरामांचा फोटो लावलेला आहे. जय श्रीराम. सुंदर. आणि इथे पण रांगोळी काढताय. या मंदिराला किती सुंदर सजवलेलं आहे. प्रभू श्रीरामांचा मस्त इथे एक फोटो आहे. बड़ी लंबी इंतजारी ही रघुवर तुम्हारी जब आई है सवारी समय. काय दादा इकडचं घर सोडला तर कुठे गेलं रे? आता आला होता श्रीराम मंदिरामधून आणि आता थोडंफार गल्लीला सजवायचं बाकी आहे. तर आता आम्ही ना पताके लावत आहे. हे बघा असे पताके आता आम्ही लावत आहे. दोरा तिकडून तर ह्या खांब्यापर्यंत बांधलेला आहे आणि तिथून पण पताके लावत आहे, इथून पण पताके लावत आहे. आता याच्याने गल्ली सजवू आम्ही. तर हा आहे आमच्या गल्लीमधला नाईट व्ह्यू. किती सुंदर दिसते यार आमची गल्ली सुद्धा लाइटिंग लावून. हे बघा किती भारी दिसते गल्ली. लाइटिंग लाइटिंग लाइटिंग. फटाके पण फुटताय आजपासून. आता हे एक लढ लावलेली आम्ही पटाक्याची. अजून दुसरी लावू, तिसरी लावू, चौथी लावू, मग परत बनवावं लागेल कारण की आता 4च उरलेलं आहे. चला आता मस्त आम्ही धुताय गल्ली. ओ 12 वाजले गाईज. फायनली 12 वाजले. प्रभू येणार आहे आज. 12 तास बाकी फक्त. आता असं गल्ली धुणी सुरू आहे. काय मस्त यार, काय मजा आता वाटते यार. दिवाळी फटाकेच नाही फुटत होते. हा 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 हा, एकच नंबर एकच नंबर. ओ जय श्रीराम. हो हो गाईस, दिवाळी सुरू झालेली आहे आणि ना मी आता हनुमान मंदिरामध्ये आलो होतो घराकडेच. बघा आपले प्रभू श्री हनुमान किती खुश दिसत आहे. बघा ना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद एकदम दाखवतो तुम्हाला. किती सुंदर सजवलेले आहे आज मंदिर भाई. टोटली फुलांनी, म्हणजे हे नकली फुलं आहे पण एवढं सुंदर सजवलेलं आहे ना. इथे उद्या सकाळी भंडारा आहे आणि त्यानंतर पूजा वगैरे होईल. संध्याकाळी DJ वगैरे निघेल. इथेच भंडाऱ्याची तयारी सुरू आहे. बघा ना किती सुंदर सजवलेलं आहे प्रभू श्रीराम आणि त्यांचं महल. काय सुंदर दिसते यार. प्रभू श्री रामचंद्र की जय.